नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. तर आज होती वैशाख पौर्णिमा म्हणजेच बुद्ध पौर्णिमा. तर ह्या दिवशी किंवा कुठल्याही पौर्णिमेला तुम्ही तुमच्या घरात काय करू शकता किंवा तुम्ही तुमच्या घरात काय केलं पाहिजे, अगदी साधं सोपं. कारण सगळ्याच गोष्टी सगळ्यांना जमेल असं नाही. आणि सध्या माझ्याकडे पण ते चालू आहे, कारण मी काही हळदीचं लेपन करत नाही उंबऱ्याला, कारण बाळ लहान आहे आणि तो सतत तिथून येत जात असतो आणि तो मुद्दाम त्याच्यावर पाय देतो. आता लहान मुलांचं असलं की असंच होतं की तुम्ही कितीही नाही म्हटलं की त्याला काहीतरी वेगळं वाटतं, म्हणून मग तो तसं करतो. मग तुम्हाला आधी डिस्क्लेमर देऊन ठेवते की मी आता सध्या हळदीचं लेपन करत नाही. तर सकाळी उठल्या उठल्या मुख्य दरवाजा स्वच्छ केला, आणि तसं तर तो रोजच होतो, पण दर शनिवारी मी एकदम प्रॉपर डीप क्लिनिंग करते, म्हणून आता वरच्यावरच तो स्वच्छ केला. कारण रविवार गेला आणि सोमवारी लगेच पौर्णिमा आली. आणि मुख्य दरवाजा स्वच्छ करून त्याला मी स्वस्तिक काढलं, आणि ज्या आपले जो किचनच्या समोरची भिंत आहे किंवा अगदी टाईल्स असेल तर तिथे स्वस्तिक काढून त्याची पूजा केली. आणि हे दर पौर्णिमेला मी करतेच. आता जर कधी मासिक धर्म किंवा काही अडचण आली तर फक्त ते देवा स्किप होऊन जातो. ज्याच्यावर आपण अन्न बनवतो तर त्याचीसुद्धा पूजा केली पाहिजे. म्हणजेच आपला जो गॅस आहे त्याचीसुद्धा पूजा केली पाहिजे. काही नाही, हळद कुंकू अक्षदा फूल धूप दीप ओवाळायचं आणि त्याची पूजा करायची. तुम्ही हे करून बघा. घरात सुख शांती नांदते आणि एक वेगळ्याच वाईब्स तयार होता. जसं मी तुम्हाला सांगितलं की मुख्य दरवाजावर केल्यानंतर आपला जो मुख्य दरवाजा आहे किचनवर केल्यानंतर मुख्य दरवाजाला पण तुम्ही करायचं. आणि दररोज मुख्य दरवाजा स्वच्छ करण्याचा प्रयत्न करा किंवा हप्त्यातून एकदा तरी करा. कारण धूळ येतेच, तुम्ही कितीही नाही म्हटलं तरी धूळ ही येतेच. तर हे सगळं झाल्यावर आधी तर सगळे जे दिवे वगैरे होते ना ते सगळे धुवून घेतले. आता माझ्याकडे मोठे असे काही दिवे नाही आहे, कारण मला असं वाटतं की दिवा लावतोय ना, मग त्याच्यासाठी मोठाच दिवा असावा किंवा अजून जे काही नवीन दिवे आले आहे तेच असावे. मला नाही वाटत असं. म्हणजे असं नाही की घेऊ शकत नाही, हौस तर खूप आहे, पण मला असं वाटतं की छोट्या दिव्यात पण होतंय ना सगळं. आणि होतोय. दिवा म्हणजे काय, ज्योत. देवघरात एक छोटासा ज्योत लावतो आहे आपण, मग ते चांदीची किंवा अजून मोठ्याचं असं काही नाही, आपली हौस आहे सगळी. देव हा फक्त भक्तीचा आणि भाव याचा भुकेला आहे. तर जाऊ द्या, असो. तर आता इथे दिवा लावून घेतला. आणि सगळ्यात महत्त्वाचं ना, दर पौर्णिमेला आपल्याला जो मंगल कलश आहे तो पूर्ण बदलायचा असतो. आता मी काय करते ना, दर शुक्रवारी किंवा अगदी काही अडचण आली तर मग मंगळवारी मी बदलते, म्हणून तो काही जास्त खराब होत नाही. आणि खरं सांगू, काही जे तांदूळ आहे ना, तर आता बघा, आपण जी अन्नपूर्णा माता ह्या तांदळामध्ये ठेवतो ना, तर काही ठिकाणी असं असतं की पौर्णिमा ते पौर्णिमा बदलता. पण खरं सांगा, महिनाभर हे तांदूळ ठेवून मी पण हा प्रयोग केला आहे की महिनाभर मी तांदूळ ठेवायचे आणि दर पौर्णिमेला बदलायची. पण काय व्हायचं ना, तुम्हाला सांगते, आपण हे जे तांदूळ ठेवतो, आपण कितीही मूर्ती स्वच्छ धुवून आपण ह्या तांदळावर ठेवतो तरीसुद्धा थोडाफार ओलावा ह्या तांदळाला लागतो. मग बुरशी लागणं किंवा पाणी येऊन ते तांदूळ खराब होणं, मग काय फायदा. आपण अन्नपूर्णा माता ज्या तांदळात ठेवतोय, जर त्यालाच बुरशी लागली किंवा अजून काही लागलं त्याला, तर त्या तांदळाचं काही अर्थ नाही असं मला तरी वाटतं. म्हणून मी काय करते, जेव्हा आठवेल मला दर शुक्रवारी किंवा दर मंगळवारी ते तांदूळ बदलते, ते माझ्या धान्यात टाकते आणि नवीन तांदूळ घेते. मी तुम्हालाही सांगाल, महिनाभराची वाट बघू नका, कारण ते खराब होईपर्यंत मग ते निर्माल्यात टाकण्यात काहीच अर्थ नाही आहे. कारण आपण खराब तांदूळ आपल्या धान्यात घेऊ शकत नाही किंवा पक्ष्यांना पण खाऊ घालू शकत नाही, मग ते निर्माल्यात टाकण्यात काय फायदा आहे. मग त्याच्यापेक्षा जर आपण थोडंसं वेळेवर केलं किंवा अगदी गुरुवारी किंवा जेव्हा तुम्हाला जाणवेल की नाही आता खराब झाले आहे, तर तेव्हा तुम्ही बदलू शकता या पद्धतीने. तर इथे मी मंगल कलश ची स्थापना केली. आता सगळ्यात महत्त्वाचं ना, नागलीचे पानं मी नाही ठेवले, कारण ते मला मिळाले नाही. आदल्या दिवशी खूप जास्त पाऊस पडला, मग त्याच्यामुळे ते पानं मिळाले नाही. आणि मोस्टली ना हे नागलीचे पानं खूप लवकर खराब होतात, मग त्याच्यामुळे मग मी जरा ते अवॉइडच करते. कधी कधी गेली तर नक्कीच आणते, कधी कधी ठेवते, असं नाही की मी ठेवतच नाही, कधी कधी ठेवते कधी कधी ठेवत नाही, या पद्धतीने आहे. आता तुम्ही परत म्हणाल की नागलीचे पानं ठेवले नाही, पण ते ना खूप लवकर खराब होता. मग त्याच्यापेक्षा असं वाटतं की, आणि आता सध्या बघा तुम्ही, कलशातलं पाणी ना रोज खूप जास्त प्रमाणात कमी होतं आहे. कारण म्हणजे जी हीट आहे, उष्णता आहे, त्याच्यामुळे तुम्ही तुमचा कलश कधी चेक करता का? मंगल कलशामध्ये बघा पाणी खूप लवकर आता म्हणजे ते संपायला लागलं आहे, आटायला लागलं आहे या पद्धतीनं. तर रोज पाणी टाकत जा, रोज स्वच्छता ठेवत जा. छान वाटतं या सगळ्या गोष्टी करून. आता थोडासा गारवा निर्माण झाल्यामुळे ना त्याचा जो प्रभाव आहे पाण्याचा आटण्याचा तो कमी झाला आहे. पण गेले 8 दिवस झाले ना मी रोज पाणी टाकायची, कारण पाणी खूप कमी होतं.
तर असो, आता मी ना सिद्धकुंजिका स्तोत्रमचं पठण करते आहे. रोज 11 वेळाने, रोज एकदाच पठण करते आणि दर पौर्णिमेला 11 वेळा पठण करते. खूपच सुंदर आहे सिद्धकुंजिका स्तोत्रम आणि आता पाठ झाला आहे. तर आधी मी ना कुळदेवीची सकाळी सेवा करून घेतली, जी नित्यसेवा होती महाराजांची ती सुद्धा करून घेतली. म्हटलं मग संध्याकाळीच भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची एकत्रित पूजा करूया आणि तेव्हाच या सगळ्या सेवा करूया. कारण दिवसभरात बरीच कामं असतात, घरातली पण असतात, लहान बाळ आहे, अंघोळ वगैरे सगळं करायचं असतं. आता मी काही तुम्हाला कंप्लेंट नाही करत आहे, पण सांगते मी तुम्हाला. तरी ते संध्याकाळची वेळ झाली. सुरुवात तर मी शिरा, जो आपल्याला नैवेद्याचा प्रसादाचा शिरा आहे, तो बनवून घेतला. म्हटलं एकदा किचनचं काम झालं ना, मग काही टेन्शन नाही राहत आपल्याला. कारण कुठलीही मांडणी करायची असली तर त्याला 5-5 वेळा उठावं लागतं. कितीही वस्तू जवळ घेऊन बसल्यात तरी उठावं लागतं आणि माझ्या बाबतीत असं होतंच की मला बऱ्याच वेळा उठावं लागतं. म्हणून म्हटलं की आपण प्रसादाचा शिरा करून घेतला ना, मग ताण नाही राहणार. आणि कालही पाऊस पडला, म्हणजे मी आज एडिटिंग करते आहे मंगळवारी आणि कालही पाऊस पडला. मग त्याच्यामुळे म्हटलं अंधार लवकर होतो, बऱ्याच गोष्टी होतात. लवकर आपली मांडणी वगैरे करून झाली की टेन्शन नाही राहत. आणि काल मी दुपारी गेली ना, तर मला नागलीचे पानं भेटले नाही. मग सुपाऱ्या कशावर ठेवायच्या? मग जे काही आंब्याचे डहाळे आहे ना, तर त्याच्यावरच मी सुपारी ठेवली. आणि मग डहाळे मी साईडने लावले नाही, कारण मला ते ना 1-2 वेळेस मी बघितलं आहे की जे आंब्याचे डहाळे ठेवण्यासाठी सुंदर असं स्टँड मिळतं. आता ते जेव्हा मी कधीतरी पुण्याला किंवा मुंबईला जाईल, कारण नाशिकला तर अजून आले नाही आहे. मी चौकशी केली पण आले नाही आहे. बघू आता ते कधी येतील. तर तुम्ही पण दर पौर्णिमेला सत्यनारायण करता का? खूप छान वाटतं माहिती, जेव्हा तुम्ही सत्यनारायणाची पोथी वाचता किंवा ह्या सगळ्या सेवा करता. बघा, आपल्याला खूप श्रीमंती मिळावी असं नाही आहे. माता लक्ष्मीची आपल्यावर कृपा राहावी, आपल्या घरातही धनधान्याची कधी कमतरता भासू नये. आणि जी काही लक्ष्मी प्राप्ती आहे किंवा जी काही प्राप्त लक्ष्मी आपल्याकडे आहे ती स्थिर असावी, याच्यासाठी ना प्रत्येक गृहिणीने, आणि खरं तर तुमच्यावर कर्जबाजारीपणा आहे किंवा काही आर्थिक अडचण आहे किंवा संतान प्राप्तीसाठी सुद्धा 108 सत्यनारायण करायची ही सेवा आहे. तुमची इच्छा असेल तर तुम्ही करू शकता. आणि संकल्पयुक्त सत्यनारायण करण्यासाठी किंवा करावं, खूप मोठी सेवा तुमच्याकडनं घडणार आहे. भगवान विष्णूंची सगळ्यात प्रभावी आणि उच्च कोटीची सेवा आहे. आणि नाही तुम्हाला काही अडचण तर दर पौर्णिमेला तरी आवर्जून करत जा. या सेवेची फलप्राप्ती खूप उच्च पटीने तुम्हाला मिळत असते आणि त्याच्याबरोबर आपली सेवा पण घडते. तुम्ही करून बघा. आता ज्या महिला करता आहे त्यांना अनुभव आलेला आहे. आता हे सेवा करून तुम्ही करोडपती वगैरे व्हाल मला असं म्हणायचं नाही आहे, पण बघा तुम्ही घरातलं वातावरण आणि खरंच तुमची आर्थिक परिस्थिती हळूहळू का होईना नक्कीच सुधारण्याचा प्रयत्न होतेच. बघा, 3 सांजची वेळ झाली आहे आणि ना इकडे मी सत्यनारायणाच्या पूजेची मांडणी पण माझी करून झाली. आता मी दिवाबत्ती करते. घरातला जो दिवा आहे तो लावते, अगरबत्ती धूप वगैरे लावते आणि नंतर मग आपण सेवेला सुरुवात करूया. बघा, जेव्हा पण आपण धूप लावतो किंवा अगरबत्ती लावतो त्याचा वास तर खूप छान येतो, पण शेवटी त्याच्याबरोबर त्याचा धूर पण येतो. आणि कितीही आपण म्हणजे चांगली अगरबत्ती घ्या किंवा ऑर्गॅनिक घ्या, त्याचा वास जरी छान असतो तरी धूर असतोच. आता तो शरीरासाठी चांगला नाहीच आहे, पण तरी पण आपण लावत असतो. तर आहे ना, माझ्याकडे हे अत्तर आहे. आता हे कुठलं प्रमोशन नाही आहे. कुठल्याही धार्मिक दुकानात ना तुम्ही जरी विचारलं की कपड्यांना लावायचं अत्तर, तर इतका सुंदर वास येतो. अगदी 30 रुपयाची बाटली आहे, म्हणजे ते तुम्हाला महिनाभर तर आरामशीर जाईल. मग तुम्ही तुमच्या पडद्यांना लावू शकता किंवा तुम्ही सोफ्याला पण लावू शकता. खूप छान वाटतं ते, म्हणजे भारी आहे, मला तरी आवडतं. आणि त्याचा वास पण इतका सुंदर आहे ना. तुम्ही कुठल्याही धार्मिक दुकानात गेलात आणि मागितलं तरी तुम्हाला मिळून जाईल. तर माझ्याकडे हे असे खूप प्रकारचे अत्तर आहे की मी नेहमी लावत असते. बघा, तुमची इच्छा असेल आणि तुमच्या गावात जर भेटत असेल तर तुम्ही नक्की खरेदी करा. रोज देवपूजा करतो, पितरांची सेवा करतो, पण तुम्हाला माहिती का, आपल्या घरातला जो वास्तुपुरुष आहे ना त्याला पण रोज धूपदीप ओवाळायची असते. आणि मी जसं आली आहे तसं ही सेवा करते. आता याची संदर्भातली ना नक्कीच माहिती मी तुमच्यासोबत शेअर करेन. आता माझी देवपूजा झाली आहे संध्याकाळची. आता मी ना वाचायला सुरुवात करून घेते. लावली बाहेर लावून दे. आता माझं मांडणी करून झाली आहे. मी पटकन सत्यनारायणाची पोथी वाचून घेते. हे बघा, आता ही पोथी आहे, सगळ्यांना माहिती आहे. माझ्याकडे जुनी आहे, आता नवीन प्रकाशन आहे तर त्याचा निळा कलर आहे. आता ही माझ्याकडे खूप जुनी आहे, म्हणजे 10 वर्ष झाले असेल ना. हां, लग्न झाल्यावरच घेतलं 2-3 वर्षानं, आय थिंक 2 म्हणजे 7-8 वर्ष झाले. चला पटकन मी आता सेवा करून घेते. तर सुरुवातीला तर आपण दीप प्रज्वलन वगैरे करत असतो. नंतर गणपती बाप्पांची सुपारी आहे, कुलदेवीची सुपारी आहे, वरुण देवतेची सुपारी आहे.
सगळ्या सुपाऱ्या ठेवायचा, त्यांची पूजा करायची असते आणि अर्थात गणपती बाप्पांना आपण तुळशीपत्र अर्पण करत नाही म्हणून त्यांच्या नैवेद्यात तुळशीपत्र ठेवायचं नाही. बाकी सगळ्या ठिकाणी तुम्ही तुळशीपत्र ठेवू शकता. तर ह्या पद्धतीने मी हळूहळू माझ्या सगळ्या सेवा करत होते. तोपर्यंत आमच्या घरातही जी काही आमचे लहान बाळ आहे तेही मध्ये मध्ये येऊन करतच होते आणि पूजा होण्याच्या आतच तो नैवेद्य खात होता. आता मी काहीच करू शकत नाही. मी जरी त्याला म्हटले की नको खाऊ बाबा, तरी तो खातोच. मग असं वाटतं जाऊ दे, तो खातोय, त्याला काही कळत नाही. देवाला पण मान्य आहे, लहान मुलं म्हणजे देवांचाच अवतार असतात. तर आमच्या घरात असंच आहे बघा. त्याला तर शिरा खूप खायचा होता, तर ते मी त्याला म्हटलं ॲटलिस्ट बाळकृष्णाला नैवेद्य दाखवते. तर तसंच चालू असतं. तुमच्या घरात लहान बाळं असतील तर सेवा करण्याची जी फजिती होते ना ती फार वेगळी असते आणि याच्यातनं खूप जास्त चिडचिड होते की अरे हा असा का करतोय. आता मला माहिती आहे तो लहान आहे, त्याला काही कळत नाही, सगळं मान्य आहे. तरी पण त्याला बसायचं असतं आणि त्याचं सगळं लक्ष हे तीर्थ नाही तर प्रसाद याच्यावरच असतं बघा. तो असंही खातो आहे. तर असं सगळं चाललं आहे. पण ठीक आहे, हे पण दिवस निघून जातील आणि होईल तो पण मोठा. हळूहळू त्यालाही कळेल काय चाललंय काय नाही. तरी इकडे मी माता लक्ष्मीची मूर्ती आणि श्रीयंत्र घेतलं. तिकडे मी दुधाचा नैवेद्य पण ठेवला, दूध आणि साखरेचा. सगळ्यात आधी महालक्ष्मी अष्टकमचं पठण केलं. तुम्हाला श्रीसुक्तम पण पठण करता, पण मी ते कुंकुमार्चन करत असताना श्रीसुक्तमचं पठण करते. इकडे मी आधी महालक्ष्मी अष्टकमचं पठण केलं. आता हे तुम्हाला कुठल्याही पुस्तकात मिळेल. वैभवलक्ष्मीच्या पुस्तकात आहे किंवा मार्गशीर्षचे गुरुवार आहे त्या व्रतामध्ये सुद्धा आपल्याला महालक्ष्मी अष्टकम मिळून जाईल आणि खूप सुंदर आहे महालक्ष्मी अष्टकम. तर इकडे माझी सेवा चालू होती. मग त्याच्यामध्ये महालक्ष्मी अष्टकम किंवा कमलात्मक मंत्र, विष्णू गायत्री, लक्ष्मी गायत्री, व्यंकटेश स्तोत्रम हे सगळं मी पठण करून घेतलं. आणि राहतं ते फक्त कुंकुमार्चन करताना जे मी म्हणजे आता प्रत्येकजण वेगवेगळी सेवा करतं, पण मी श्रीसुक्तम म्हणते. तर मग मी ते शेवटी घेतलं, म्हटलं मग हे पण होऊन जाईल. पण त्याच्या आधी सगळ्या सेवा केल्या आणि एक श्लोकी विष्णू सहस्रनाम जे मला अतिशय आवडतं, तुम्हाला माहिती असेल, तर ते सुद्धा मी पठण केलं. एक श्लोकी विष्णू सहस्रनाम तुम्ही पण पठण करत जा. आणि ते मी रोज 11 वेळा पठण करते. विष्णू सहस्रनाम ऐकते पण मी, पण पठण करायचं असेल तर, कारण आज एवढा वेळ पण नव्हता आणि लहान मुलं असले तर सगळ्या सेवा होतील असं नाही. आता ह्या पण तुम्ही सगळ्या सेवा कराव्या असं अजिबात बंधन नाही आहे, पण तुम्हाला जेवढं जमेल तेवढं तर करू शकता. अगदी 1-2% केलं तरी पण अनुभव येतात. सेवा खूप छान आहे. जो करतो ना त्याला याचा अनुभव येतो. आणि कुंकुमार्चन तर अतिशय उत्कृष्ट सेवा आहे आणि हे कुंकू येणं हे तर आवर्जून आपल्या कपाळी लावावं. याचा प्रभाव खूप जास्त चांगला आहे. महालक्ष्मी अष्टकम पण पठण करूनही तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. तुमची इच्छा, जे मंत्र स्तोत्र तुम्हाला येताना ते पठण करूनही तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. थोडक्यात काय, सेवा करायला महत्त्व आहे आणि ती करावी याचा अनुभव नक्की चांगला येतो. देवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात्. ओम नमः स्मरणताय सहस्रमूर्तये सहस्रपादा शिशोर्भावे सहस्रनाम्ने पुरुषाय शाश्वते सहस्रकोटि युगधारिणे नमः. तर माझी सगळी सेवा महाराजांच्या चरणी, भगवान विष्णूंच्या चरणी रुजू करते. तर आज होती पौर्णिमा आणि अजून चंद्रोदय झाला नाहीये. मला दिसला की तुम्हाला दाखवेल. नैवेद्य पण करायचा आहे, म्हणजे शिराचा नैवेद्य तर करतो, पण घरातल्या देवांना पण दर पौर्णिमेला मी नैवेद्य दाखवत असते. आणि जे काही बनवते, असं काही नाही की खूप काही बनवतो, वरण भात भाजी चपाती जी असेल तो नैवेद्य दाखवते. आणि जेव्हापासून सत्यनारायण करायला लागले, माझा पर्सनली अनुभव तुम्हाला सांगते सत्यनारायणाचा, की मी जेव्हा प्रेग्नेंट होती स्वामीच्या वेळेस, तर माझं ते होतं की म्हणजे थोडंसं मेडिकल प्रॉब्लेम होता की अजून सॅक आणि पोल ह्या गोष्टी आल्या नाहीये. तर तेव्हा मी कबूल केलं होतं की मी एवढे सत्यनारायण करेन. आणि मी खरं सांगते, मला त्याचा खूप चांगला अनुभव आला. दर महिन्याला माझ्या घरात सत्यनारायण होतं. फक्त मागच्या अक्षयतृतीयेला झालं नाही, कारण तेव्हा बाहेर गेली होती आणि अगदी 9:30 वाजले होते घरी यायला. मग 9:30 वाजता सत्यनारायण करणं मला पण ते योग्य नाही वाटलं. मग ते एक मनात खंत होती माझी, पण मी दर पौर्णिमेला करण्याचा प्रयत्न करतेच. अगदी बाहेर असेल किंवा काही मेडिकल इमर्जन्सी असेल किंवा मासिक धर्म वगैरे असेल तर मग नाही होत माझ्याकडनं, पण नसलं तर मग मी करतेच. आणि मी तुम्हालाही सांगेल की ती सेवा मला खूप जास्त प्रभावी, म्हणजे मी जेव्हा संकल्पयुक्त केली होती, आता ते लवकरच श्रावण महिना आला, मी तुम्हाला सांगेल त्या संदर्भात, पण थोडक्यात सांगते. तर मी ती संकल्पयुक्त सेवा केली होती आणि मला त्याचा टचवूड खूप चांगला अनुभव आला. आणि हो, तुम्ही प्रामाणिकपणे, आता हे सत्यनारायण कोणी आर्थिक प्रगती व्हावी किंवा जी काही चणचण आहे ती कमी व्हावी, सत्यनारायण दर महिन्याला केल्यावर आपल्या घरात धनधान्याची कमतरता भासत नाही. कधी
पैशाची चणचण भासत नाही, तर ते पण आहे. पण हो, जर काही अडचण असते, आपण एखादा गोष्टी बोलून जातो, बरेच लोक आहे ना असे नवस करतात की देवाला तुम्हाला सोनं देईल, चांदी देईल, हे देईल, ते देईल. तर मला असं वाटतं ना, मी नेहमी सेवेचाच नवस करत असते की नाही, मी सेवा करेल, माझ्याकडनं जेवढी होईल तेवढी तुम्ही सेवा करून घ्या. करता करविता तेच आहे, आपण कोणी नाही. तर ह्या पद्धतीने झालं. अजून बऱ्याच म्हणजे एक सिक्रेट सेवा आहे जी मी करते, ते माझं झालं की तुम्हाला सांगेल. आता सिक्रेट म्हणजे ते काही असं काही कुठलं गवाडा मिळावं म्हणून करत नाही, पण मला करायची आहे ती सेवा आणि त्याच्याबद्दल आत्ता भाष्य करणं मला तरी योग्य वाटत नाही. जेव्हा आणि त्याचा अनुभव येईल म्हणजे ती सेवा चांगली आहे, किंवा येत नाही म्हणून ती सेवा वाईट आहे असं नाही. पण मला जेव्हा वाटेल ना की तुमच्यासोबत ती शेअर करावी प्रॉपर पद्धतीने, तर मी नक्कीच करेन. असो, चला आता ही सेवा झाली आहे, बाकीचं पण काम करते आणि बघू संध्याकाळी तुम्हाला पण चंद्रदर्शन देते. सगळ्यांना होणार आहे ते चंद्रदर्शन, पण माझ्याकडनं पण मी देते. ठीक आहे.